हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी शेख अब्दुल गनी. स्वागत आहे माझ्या एजिस करिअर अकॅडमी यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, महत्त्वाची माहिती आहे की आज 12 तारीख आहे, उद्या शेवटचा दिवस आहे पवित्र पोर्टलवरती प्राधान्यक्रम देण्याचा. ठीक आहे, त्या संदर्भात थोडंसं या आणि घ्यावायची काळजी. आणि आता शेवटचा उद्याचा दिवस आहे, डेट वाढेल ना वाढेल तुम्हाला ते सांगणारच आहे, परंतु त्या संदर्भामध्ये आज आपण काय केलं पाहिजे, घ्यावायची काळजी काय आहे ते महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. ठीक आहे, चला मित्रांनो, सर्वांची मनासारखं सर्वांना ज्या गोष्टीची आतुरता होती ती आहे प्राधान्यक्रम जनरेट करण्याची डेट देणं. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र शासनाने 6 तारखेला प्राधान्यक्रम जनरेट करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आणि आज साधारणतः 12 तारीख आहे, म्हणजे 6 दिवस झाले. ह्या दिवसामध्ये खूप समस्यांना आवाहन करून त्याचा म्हणजे मुकाबला करून आपण सकाळी पहाटे 4ला उठून 3ला उठून रात्रभर बसून आपण प्राधान्यक्रम जनरेट केलेले आहेत. ठीक आहे, अजूनही काही मुलांना समस्या येत आहेत, परंतु तुम्हाला जर सांगायचं मित्रांनो की आत्ता वेबसाईट व्यवस्थित चालत आहे. थोडंसं वेळ घेते, मागच्यासारखं जसं होतं तसं आता नाही राहिलेलं. वेबसाईट सुरळीत चालू आहे, कारण का वेबसाईटवरचा लोड आता कमी झालेला आहे. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये त्यामुळे ज्यांचे कोणाचे प्राधान्यक्रम राहिलेले असतील कृपया करून तुम्ही लवकर भरून घ्या. आज रात्री जास्तीत शक्यतो रात्री भरा. एकच रात्र जागा, म्हणजे रात्री जास्त वेळ लागणार नाही. तोपर्यंत प्रिंट काढून तुम्ही कागदावर लिहून घ्या आणि तुम्हाला कसे प्राधान्यक्रम द्यायचे काय तसं त्या पद्धतीनं. आणि पहाटे किंवा सकाळी 12च्या नंतर तुम्ही करू शकता. वेबसाईट व्यवस्थित चालते, दिवसा पण चालते, थोडंसं वेळ घेते पण चालते. ठीक आहे, अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मित्रांनो की आता ज्यांनी भरले त्यांनी काय करायचं. ज्यांनी भरले त्यांनी जर सुरुवातीच्या काळात भरले असेल तर एकदा तुम्ही लॉग इन करून चेक करा की खरंच तुमचे लॉग झालेले आहेत का. कारण का सर्व्हर इश्यू असल्यामुळे तुम्ही जर बाहेर झाले तर अचानक प्रॉब्लेम होऊ नये का त्यांनी काळजी घ्या. त्याच्यानंतर प्राधान्यक्रम हे देत असताना मित्रांनो, उद्या जो शेवटचा दिवस आहे, उद्या 13 तारीख दिलेली आहे. ठीक आहे, आता अधिकारी लेवल वर खूप प्रेशर पण आलेला आहे मित्रांनो. खूप मुलं जे आहेत शिक्षण आयुक्त कार्यालय आणि परीक्षा परिषदेला येऊन भेटी देत आहेत. अजूनही त्यांना प्राधान्यक्रम जनरेट झालेले नाहीत. मेल करू बेजार आहेत पवित्र पोर्टलवरती, म्हणून त्याचं काही सोल्युशन निघालेलं नाही. आणि खूप संख्येनं रोज प्रत्येक महाराष्ट्रातील प्रत्येक कानाकोपऱ्यातनं इथं आयुक्त कार्यालय आणि परीक्षा परिषदेला येऊन ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेत आहेत. अजूनही तुम्हाला सांगतो, जर प्राधान्यक्रम जनरेट झालेले नसतील तर तुम्ही स्वतः ते सॉल्व्ह करून घ्या, कारण का आयुक्त कार्यालयावरून ते सोडवून भेटत आहे. ठीक आहे, ज्यांचा काही सर्व्हरचा इश्यू आहे त्यांनी एवढं सांगायचं. अजून एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मित्रांनो, आत्ता काही परत मी माझं झालं का नाही, सर्टिफाय करू का अनसर्टिफाय करू खेळत बसू नका. तुमचं झालेलं आहे व्यवस्थित बघा. थोडंफार जर त्रुटी असतील तरच करा, अन्यथा करू नका. ही एक महत्त्वाची काळजी घ्या. चुकून जर परत अनसर्टिफाय म्हणजे परत अजून जर लॉक नाही झाले, अनलॉक करून जर परत लॉक नाही झाले तर मग तुम्हाला प्रॉब्लेम होईल, एवढं तुम्हाला. ठीक आहे, आणि एरर येत असेल तर थोडासा वेळ घ्या आणि एकदम गडबड करू नका. शक्यतो लॅपटॉपचा वापर करा, जेणेकरून लॅपटॉपमध्ये स्पीड चालते आणि फुल नेटवर्क जिथं 5G आहे तिथं त्याचा वापर करा, एवढं सांगायचं होतं. आणि फायनल सबमिट करण्यापूर्वी लॉक करण्यापूर्वी व्यवस्थित ते मुद्दे पहा की जो मुद्दा आपण जो प्रेफरन्स दिलोय ते बरोबर दिलोय का, ते काळजी घ्या. आणि खास करून महिला भगिनीसाठी एक विनंती आहे की शक्यतो तुम्ही जर दूर जायचं नसेल तर कृपया करून तुम्ही प्राधान्यक्रम देऊ नका. एकदा जर तुमची निवड झाली तर तुम्ही कोणत्याही टप्प्यावर तुमची निवड परत होणार नाही या भरतीमध्ये. सेकंड टप्प्यात सुद्धा होणार नाही, कारण जोपर्यंत नवीन टेट देऊन परीक्षा देऊन तुम्ही येणार नाही तोपर्यंत तुम्ही आता कोणत्याही टप्प्यावर तुमची निवड होणार नाही, एवढं तुम्हाला सांगायचं. कारण का हा महत्त्वाचा विषय आहे. मागच्या भरतीमध्ये 1 बिंदू 1 पद हा नियम नव्हता. आता 1 बिंदू 1 पद म्हणजे काय, 1 बिंदू 1 पद म्हणजे तुम्ही एकदा निवड झाली की तुम्ही बाहेर पडत नाही, म्हणजे बाहेर पडणार. एकदा निवड झाली की तुम्ही कोणत्या टप्प्यावर बाहेर पडणार, त्याला म्हणतात 1 बिंदू 1 पद. म्हणजे एकदा निवड झाली की परत तुमची निवड होणार नाही. 1 ते 5ला असो किंवा 6 ते 8ला असो किंवा 9-10ला असो किंवा 11-12ला असो. ठीक आहे, त्या पद्धतीनं ते आताच काहीच करता येणार नाही. त्यामुळे 1 बिंदू 1 पद त्याला अर्थ म्हणतात, बाकी दुसरं काही नाही. हे असं काही नवीन नाही मुद्दा. परंतु आता कोणत्या टप्प्यावर जर तुमची एकदा निवड झाली की तुम्ही कोणत्या टप्प्यावर तुम्ही बाहेर पडणार, एवढं तुम्हाला सांगायचं होतं. अजून एक महत्त्वाचा मुद्दा, काळजी कोणती घ्यायची, फायनल सबमिट करण्यापूर्वी थोडंसं चेक करा. त्याच्यानंतर शेवट फायनल करा, शक्यतो गडबड करा, रात्रीच करून घ्या. डेट वाढण्यासाठी जर त्या पद्धतीनं प्राधान्यक्रम जर आलेले नाही तर मी मागं जेव्हा परीक्षा परिषदेला गेलो होतो, वरिष्ठ अधिकाऱ्यांशी जेव्हा भेटलो, त्यांनी स्वतः सांगितले की आम्ही जोपर्यंत शेवटचा मुलगा प्राधान्यक्रम जनरेट करून देत नाही तोपर्यंत आम्ही डेट देऊ त्यांना. आम्हाला मुलांची खूप काळजी आहे असं अधिकारी सांगतात. खरंच त्यांना अधिकार आहे, त्या पद्धतीने ते वाढतीलच. परंतु समजा जर मुलं त्या पद्धतीने उद्यापर्यंत शेवटपर्यंत ते प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाला, शक्यतो 1 दिवसाची वाढ देतील अशी अपेक्षा आहे मला तरी. ठीक आहे, आता पाहू उद्याचा दिवस काय होईल काय नाही. जर असे काही समस्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका. आपण परत उद्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी 100% परीक्षा परिषद आणि शिक्षक आयुक्त कार्यालय इथं मी 100% जाणारच आहे. फक्त एवढंच आहे की तुमच्या समस्या जेन्युइन असल्या पाहिजे.
ठीक आहे. आणि दुसरा मुद्दा की हे करत असताना शक्यतो पॅनिक होऊ नका. आणि हे झाल्याच्यानंतर 15 ते 20 दिवसात मॅक्सिमम तुमची यादी लागून जाईल. त्याला काही जास्त वेळ घेत नाहीत, कारण का आता सर्व ऑनलाईन प्रोसेस आहे. ठीक आहे. आणि समजा त्याच्यामध्ये जर शासनाचे काही अजून काही GR वगैरे पत्र नाही आले तर ते शक्यतो लवकरच होणार आहे. त्याला काही वेळ लागणार नाही, एवढं सांगायचं होतं. आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो, की खास करून महिला भगिनी जात असतील तर तिथं डबल तिथं देऊ नका, नंतर तुम्हाला परेशानी होईल. आणि जे पण मुलं ज्यांना जास्त मार्क आहेत त्यांनी वरून खाली म्हणजे माध्यमिक 6 ते 8 मग 1 ते 5 असं निवड करा, किंवा 1 ते 5 तुम्हाला जर सोयीच्या जवळचं जिल्हा असेल तर ते पण करू शकता. त्या पद्धतीनं करा. पण काळजी घ्या मित्रांनो, की महत्त्वाचा सर्व्हर चालत नव्हता, आता सर्व्हर चालते. अजून प्राधान्य म्हणजे डेट वाढवण्यासाठी विनंती ह्या गोष्टी करून तुमची आता जर वेबसाईट व्यवस्थित चालत असेल तर तुम्ही प्रयत्न करा. आणि ज्यांचं होत नाही त्यांनी इनकॉग्निटिव्ह टॅबवरनं ओपन करा, होईल शक्यतो. आणि शक्यतो फॉर्म रात्री भरण्याचा प्रयत्न करा. अजून काही समस्या असेल तर 100% कळवा, अजून आपण त्याच्यामध्ये प्रयत्न करूच. आणि बाकीचं काहीच नाही, एवढं सांगायचं होतं मित्रांनो. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. नवीन असेल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.